तर रिडेव्हलपमेंट करण्यासाठी आवश्यक पात्रता किंवा क्रायटेरिया काय असते? म्हणजे फ्लॅटच्या ओनरशिप आता तुमच्याकडे आहे, तुम्ही फ्लॅटचे मालक आहात, पण तुम्ही जमिनीचे मालक नाही. जोपर्यंत तुमच्या नावावर जमीनचं शेअर जोपर्यंत अलॉट होत नाही किंवा तुमचं 7/12 सदरी किंवा प्रॉपर्टी कार्डला म्हणजे रिव्हेन्यू रेकॉर्डवरती पण तुमचं मालक याच्यामध्ये नाव येत नाही, तोपर्यंत तुम्हाला रिडेव्हलपमेंटवरती तुम्ही चर्चा करणं पण वेस्ट आहे. बरं. सोसायटी आजही पुनर्विकासाच्या म्हणजे प्रक्रियेमध्ये खूप साऱ्या अटकलेल्या आहेत आणि त्यांना हायकोर्ट किंवा सिव्हिल कोर्टाच्या त्या लाईनमध्ये त्या आजही तसेच मॅटर्स पेंडिंग आहेत आणि त्यांना वर्षानुवर्षाचा कालावधी लागतो आहे. रेरा आता सध्या तरी एक्झिस्टिंग मेंबर्सना काही प्रोटेक्शन नाही देऊ शकत आहे, परंतु जे काही तुमचे बायर्स आहेत, न्यू बायर्स, त्यांना रेरामध्ये प्रोटेक्शन मिळू शकतं. जसं आपण इतर स्कीममध्ये घेतो तसंच रिडेव्हलपमेंट स्कीममध्ये न्यू बायर्सना सगळ्या रेराच्या फॅसिलिटीज आहेत. म्हणजे ओसी नाही मिळाली त्याचं कॉम्पेन्सेशन मिळतं. अशी केस चालू होती ती जवळजवळ 7 ते 8 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये चालू. का तर फक्त सोसायटीची एक चूक झाली होती की त्यांनी डेव्हलपर चेंज करण्याची टर्मिनेशन पॉईंट डेव्हलपरचा त्यांनी टाकलेला नव्हता डेव्हलपमेंट क्लॉजेस. एक चूक, त्यांना 10 वर्ष त्यांना ते केस लढावी. आता एक नवीन पोझिशनची पद्धत सुरू झालेली आहे पुण्यामध्ये, सॉफ्ट पोझिशन. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि रिडेव्हलपमेंट 2.0 तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट सारिका कुलकर्णी. त्यांची KSP ही लॉ फर्म आहे. तर मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर मॅडम, रिडेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय? आता रिडेव्हलपमेंट म्हणजे काय आहे, तर ज्या बिल्डिंग्सला 30 ते 40 वर्ष झालेले आहेत तर त्याच्यासाठी म्हणजे आपण त्या बिल्डिंग्स डिमॉलिश करून म्हणजे पाडून त्या जागी नवीन कन्स्ट्रक्शन उभा करतो, त्याला आपण रिडेव्हलपमेंट म्हणतो. मग आता रिडेव्हलपमेंट तुम्ही म्हणजे रिडेव्हलपमेंटचा एक अर्थ असा पण आहे की म्हणजे फक्त नवीन स्ट्रक्चर उभारणे नाही, तर त्याच्यामध्ये तुमच्या फ्लॅटची म्हणजे व्हॅल्यू वाढवणे, नवीन ॲमेनिटीज स्विच करणे आणि तुम्हाला आहे त्याच लोकेशनला म्हणजे तुम्ही आता एखाद्या वेळेस कसं बिल्डिंग जुनी झाल्यानंतर आपण आपल्याकडे सुविधा नसतात, तर त्याच्यासाठी आपण दुसरीकडे फ्लॅट घेण्याचा प्रयत्न करतो की बाबा आता इथे खूप, परंतु तुम्हाला एरिया सोडून जायचं नसतं, तुम्ही तिथेच बघता. आणि मग ते कसं होतं की आर्थिक बोजा जास्त होतो. म्हणजे नवीन फ्लॅट घ्यायला जातो आपण त्यावेळेस आपल्याला नवीन कॉस्ट पे करावी लागते किंवा बेअर करायला लागते. परंतु रिडेव्हलपमेंट एक अशी म्हणजे एक ऑप्शन आहे की तुम्ही आहे त्याच लोकेशन फक्त 2-3 वर्षामध्ये तुम्हाला नवीन बिल्डिंग बांधून मिळते आणि तुम्ही आहे त्याच लोकेशनला तुम्ही नवीन फ्लॅटमध्ये राहू शकता. म्हणजे रिडेव्हलपमेंट म्हणजे तुमच्या सगळ्या म्हणजे तुमचं राहणीमान उंचावणे, तुमचं म्हणजे सुविधा एन्हान्स करणे, नवीन सुविधेसहित तुम्ही स्विच करता तुम्ही तुमच्या सगळ्या ॲमेनिटीजमध्ये वगैरे आणि प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढते. आणि आहे त्याच म्हणजे तुम्ही आज 1 BHK मध्ये राहत असाल तर एकही म्हणजे रुपया जास्त न देता तुम्ही स्वतःच्या खिशातलं इथे काही द्यावं लागत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही 2 BHK मध्ये आरामशीर जाऊ शकता. आणि फक्त तुमचं कसं आहे, जर का काही गोष्टीमध्ये म्हणजे काही बाबींमध्ये जर का प्लॅन वगैरे बसत नसेल तर त्यावेळेला तुम्हाला थोडेफार स्क्वेअर फीट विकत घ्यायला लागतात, परंतु असे पूर्ण 900,000 स्क्वेअर फीट तुम्हाला विकत घेण्याची गरज नसते. त्यामुळं आर्थिक बोजा कमी होतो, लोनची गरज लागत नाही. चांगल्या पद्धतीचा ऑप्शन आहे की म्हणजे तुम्हाला जर राहणीमान उंचावायचं असेल तर आज 40 वर्षाची बिल्डिंग सोडून जाण्याची गरज नाही, तर रिडेव्हलपमेंट करून तुम्ही परत तुमच्याच नवीन घरामध्ये नवीन तिथंच एरियामध्ये पण नवीन घरामध्ये राहू शकता. त्याचं रिडेव्हलपमेंट त्याला आपण म्हणू शकतो. तर साधारण किती वर्षांनी हाऊसिंग सोसायटीचे रिडेव्हलपमेंट करावे? तसं तर रिडेव्हलपमेंटसाठी काही असं स्पेसिफिक एक पिरियड नाही आहे. म्हणजे जर समजा आता काही वेळेस कसं असतं की बिल्डर व्यवस्थित बांधून दिलेलं नसतं त्यांनी बिल्डरांनी, किंवा बिल्डरनी खूप सारं चांगलं बांधलं, सोसायटी मेंटेन नाही करत व्यवस्थित. म्हणजे कसं की आज तुम्ही जेव्हा या सोसायटींची जेव्हा इमारती होतात, आता समजा A सोसायटी आहे, A सोसायटीमध्ये 100 फ्लॅट आहेत, B सोसायटीमध्ये 100 फ्लॅट आहेत, परंतु जेव्हा बिल्डरनी दोघा सोसायटीला एकाच वेळेला हँडओव्हर केलेलं आहे, या म्हणजे दोघाचं बांधकाम करताना याला 15 वर्ष झालेले आहेत, याला 30 वर्ष. बरोबर. म्हणजे हँडओव्हर करताना एकाच बिल्डरच्या स्कीम आहेत, यांनी पहिल्यांदा ही स्कीम बांधली, याला 30 वर्ष झाले, नंतर दुसरी स्कीम बांधली, याला 15 वर्ष. पण 30 वर्षाची स्कीम त्या जेव्हा बिल्डरनी हँडओव्हर केली त्यावेळेला त्या लोकांनी
म्हणजे जसं मेंटेनन्स घेतला, छोटीशी गोष्ट झाली की सोसायटीचं रिपेअर केलं, त्या ज्या काही गोष्टी लिकेजेस आहेत हे त्या अगदी तंतोतंत सगळ्या गोष्टी फॉलो करून त्यांनी ते व्यवस्थित म्हणजे त्यांचं मेंटेन केलं. आणि या सोसायटीने काय केलं की आपण आता नंतर पाहूया, छोटंसंच लिकेज आहे, मग नंतर बघूया, आपण खर्च कशाला वाढवायचे, मेंटेनन्स कशाला वाढवायचा, अशा सगळ्या गोष्टी करून सोसायटीकडे लक्ष नाही दिलं. तर ही सोसायटी 15 वर्षानंतरच रिडेव्हलपमेंटला आणि यांचं 30-40 वर्ष झालं तरी ही संस्था अजूनही चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. म्हणजे रिडेव्हलपमेंटला असं काही स्पेसिफिक पिरियड नाही आहे की तुम्ही याच वेळेला रिडेव्हलपमेंटला गेलं पाहिजे. परंतु एक 30 वर्षाचा क्रायटेरिया आपण का ठेवतो की 25 वर्षानंतर संस्थांनी रिडेव्हलपमेंटची प्रोसेस सुरू करावी आणि 30 वर्षापर्यंत ती कंप्लीट होते. आणि 30 वर्ष झाले की कॉर्पोरेशनकडनं तुम्हाला नवीन FSI मिळतो, ॲन्सिलरी FSI मिळतो, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट्स जास्त फायदा मिळतो. हां, म्हणून आपण एक ॲप्रॉक्सिमेट असा पिरियड पकडतो की 30 वर्ष संस्थेला झालं पाहिजे. आणि तसंही बिल्डिंगचं एज हे 50 वर्षाचं असतं. त्यामध्ये 30 वर्षामध्ये थोडंसं स्ट्रक्चर धोकादायक बनतं. काही ठिकाणी म्हणजे लिकेजेस वगैरे असे प्रॉब्लेम थोडेफार सोसायटीला चालू होतात किंवा बेसिक सुविधा नसतात त्यावेळेला. लोकांचं एज होतं मेंबरचं, ज्यांना लिफ्टची गरज असते, सिनियर सिटीजन चढू शकत नाही, पण त्यावेळेला रिडेव्हलपमेंट करण्याची खरंच गरज असते. म्हणून 30 वर्ष आपण एक क्रायटेरिया ठरवलेला आहे की 30 वर्षानंतर तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला आपले पुणे कॉर्पोरेशनचे किंवा PCMC इथून तुम्हाला सगळे ॲन्सिलरी FSI वगैरे सगळे बेनिफिट्स पण मिळतात. आणि तो एक चांगला पिरियड आहे की तुम्ही रिडेव्हलपमेंट करू शकता. आणि जेव्हा या अशा 15-20 वर्षामध्ये ज्या सोसायट्या येतात त्यांना बेनिफिट्स काही मिळत नाहीत. म्हणजे ज्यांना बेनिफिट्स नको आहेत ते 15 वर्षानंतर पण जाऊ शकतात रिडेव्हलपमेंट. आणि आता तसंही जेव्हा रेरा आलेला आहे 2016 एंडिंगला आलेला आहे, म्हणजे 17 तो कार्यान्वित आहे रेरा ॲक्ट. तर त्यानुसार तुम्हाला आता बिल्डरला कंपल्सरी आहे की तुम्ही जेव्हा सोसायटी हँडओव्हर करता तर तुम्हाला 5 वर्ष विकसकाला त्या सोसायटी बघणे आहेच आहे, त्याची जबाबदारी आहे. त्यामुळं आता तसंही 5 वर्ष बिल्डिंग ही डेव्हलपरकडनं सगळे कन्स्ट्रक्शन बघतातच ते लोक, त्यामुळे तसंही 5 वर्षात तर येत नाही. त्यामुळे 10-12 वर्षांनी नंतर जरी आली तरी त्या लोकांना बेनिफिट्स तेवढे मिळत नाही. जी 30 वर्षांतरचे बेनिफिट मिळतात ते एवढ्या लवकर आलेल्या मिळत नाही. आणि ॲन्सिलरी FSI वगैरे मिळतो, जो की रोडवरती डिपेंड असतो. तुमचा रोड किती 9 मीटरचा आहे, 12 मीटरचा आहे, 24 मीटरचा आहे, त्यानुसार मिळतात. परंतु ॲन्सिलरी FSI सर्वांना मिळतं, असा विषय असतो. त्यामुळे 30 वर्ष हा एक आपण साधारण बिल्डिंगला 30 वर्ष झाले की आपण रिडेव्हलपमेंटची प्रोसेस सुरू करू शकतो. तर रिडेव्हलपमेंट करण्याचे फायदे काय आहेत आणि त्याची आत्ताच्या काळाची गरज काय आहे? रिडेव्हलपमेंट करण्याचे फायदे आपण जर पाहिलं तर तेच आहे की फ्लॅटची आपल्या मार्केट व्हॅल्यू वाढते, जी की डिप्रेस झालेली असते पहिल्यांदा. आपण कारण 40 वर्ष जेव्हा आपण बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायला जातो तर आपण त्याच्यामध्ये निगोशिएशन्स करतो, कारण त्याच्यामध्ये बेसिक सुविधा नसतात, ॲमेनिटीज नसतात, पार्किंगची व्यवस्था नसते. जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंट ऑप्शन घेता त्यावेळेला प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढते, तुमचं राहणीमान उंचावतं, तुम्हाला सगळ्या सामायिक सुविधा मिळतात. हां, आणि तुम्ही म्हणजे 1-2 सोसायट्या मिळून पण मोठी स्कीम करू शकता. बरोबर. असं म्हणजे त्यामुळं आणि तुम्हाला स्वतःचा एरिया सोडून जायची गरज नाही, म्हणजे डिस्प्लेसमेंटमध्ये तुम्हाला हे होत नाही. परत तुम्हाला नवीन फ्लॅट परचेस करायची गरज नाही. आर्थिकदृष्ट्या तुम्ही म्हणजे आणि तुम्हाला सगळे रेंट, डिपॉझिट, म्हणजे तुमचे डिस्प्लेसमेंट चार्जेस, हार्डशिप चार्जेस सगळे डेव्हलपर प्रोव्हाइड करतो. त्यामुळं तुम्हाला तसाही काही त्रासदायक गोष्टी काही नाही आहेत. त्यामुळं तुम्ही आणि त्यातनं बेनिफिट मिळतो. 1 BHKच्या जागी एक्स्ट्रा कार्पेट एरिया मिळतो. त्यामुळे तुमचं लाईफस्टाईल तसंही उंचावतं, सुधारतं. त्यामुळं रिडेव्हलपमेंट केलेलं केव्हाही चांगलं आणि तो एक चांगला ऑप्शन आहे, बेटर ऑप्शन आहे की आपण आहे त्याच ठिकाणी व्यवस्थित आपण राहू शकतो रिडेव्हलपमेंटमध्ये. तुम्हाला दुसरा एरिया स्विच करण्याची गरज नाही आणि म्हणजे त्यानुसार आपले जे रोजचं डेली रुटीन आहे ते डिस्टर्ब होत नाही. त्यामुळे रिडेव्हलपमेंटचे जे फायदे आहेत ते, आणि तसंही मेंबर्स लोकांना पण एक नवीन अनुभव मिळतो रिडेव्हलपमेंटचा. आणि आजच्या काळाची गरज पण हां, आणि नवीन मेंबर्स येतात, सोसायटी चांगली वाढते, असं म्हणजे कॉर्पस वगैरे मिळतो. त्यामुळं ह्यांचा सोसायटीचा बोजा पण कमी होतो थोडासा. त्यामुळे रिडेव्हलपमेंट हा एक चांगला ऑप्शन आहे आणि आता सध्या त्याची गरज पण आहे. म्हणजे आता कसं आहे की लोक म्हणजे
लोकेशन चांगलं मिळतं, त्यामुळे लोक रिडेव्हलपमेंट स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायला तयार असतात. बरोबर. कारण आता बाहेर घ्यायचं म्हणल्यानंतर बाहेर आपल्याला खूप दूर जायला लागतं, जर आपली आर्थिक कंडिशन हो, तेवढी हे हो. नसेल तर. त्यामुळे मग तो एक विषय आपला क्लिअर होतो, बाबा आपण आहे तिथंच राहू शकतो बरोबर. आणि आपल्याला काही खर्चाची तरतूद नाही आहे, करावी काही नाही आहे. त्यामुळं हा बेटर ऑप्शन आहे. आणि काळाची गरज म्हणल्यासारखं आता जर सगळे म्हणजे पुणे मुंबई सगळे रिडेव्हलपमेंटला हो, हो, जातातच आहेत. आज सध्या नीडच आहे ती रिडेव्हलपमेंटची. तर रिडेव्हलपमेंट करण्यासाठी आवश्यक पात्रता किंवा क्रायटेरिया काय असतो याच्यामध्ये? रिडेव्हलपमेंटला जेव्हा सोसायटी जाणार आहे आपली, म्हणजे आपण असं समजा एखादी सोसायटी ठरवते आहे की आपल्याला रिडेव्हलपमेंटला जायचं आहे, तर त्यावेळेला पहिले सोसायटीचं कन्व्हेन्स डीड झालेलं असणं गरजेचं आहे. म्हणजे ते कन्व्हेन्स डीड असो किंवा डीम कन्व्हेन्स असो, म्हणजे कन्व्हेन्सनी सोसायटीचा जो मालकी हक्क आहे प्लॉटवरचा, म्हणजे आत्ता जे तुम्ही राहतायत लोक सगळी त्या फ्लॅटमध्ये, ते फक्त स्ट्रक्चरचे ओनरशिप आहे त्यांच्याकडे. म्हणजे आज आपण 2 टाईपमध्ये आपण ओनरशिपची व्याख्या करू शकतो, किंवा एक प्लॉटची ओनरशिप, एक फ्लॅटची ओनरशिप. म्हणजे फ्लॅटच्या ओनरशिप आत्ता तुमच्याकडे आहे, तुम्ही फ्लॅटचे मालक आहात, पण तुम्ही जमिनीचे मालक नाही आहेत. जोपर्यंत तुमच्या नावावर जमीनचं शेअर जोपर्यंत अलॉट होत नाही, किंवा तुमचं 7/12 सदरी किंवा प्रॉपर्टी कार्डला म्हणजे रिव्हेन्यू रेकॉर्डवरती पण तुमचं मालक या याच्यामध्ये नाव येत नाही, तोपर्यंत तुम्हाला रिडेव्हलपमेंटवरती तुम्ही चर्चा करणं पण वेस्ट आहे. बरं. म्हणजे त्यांनी की पहिले तुम्ही संस्थेने काय केलं पाहिजे, पहिल्यांदा कन्व्हेन्स मिळवला पाहिजे. मग जर का तुम्ही डेव्हलपरला अप्रोच झाले तुमच्या जुन्या, त्यांनी जर तुम्हाला सहकार्य केलं, ते आले समजा आणि त्यांनी तुम्हाला सही करून कन्व्हेन्स डीड करून दिलं आणि मग तुमचं प्रॉपर्टी कार्डवर नाव लागलं, तर तुम्ही लगेच रिडेव्हलपमेंटला जाऊ शकता. बरं. परंतु जर इन केस तुमचे डेव्हलपर आता एक्सपायर्ड असतील किंवा तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही, आणि जर का म्हणजे असतील जरी ओळखीचे, म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असाल तुम्ही, पण ते सहकार्य करत नाही आहेत तुम्हाला, मग अशा वेळेला आपण एक नोटीस पाठवून त्यांना, तुम्ही म्हणजे आता महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 नुसार त्यांनी डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया अगदी सोपी केलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे काही कागदपत्रही नसतील, म्हणजे 2-3 कागदपत्र असे नसतीलही समजा, तुम्हाला गरजेचे काय फक्त सँक्शन प्लॅन, इंडेक्स 2, तुमचे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी आणि हे म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट, एवढे असे कागदपत्र असतील तरी तुम्ही कन्व्हेन्स मिळवू शकता. त्यामुळं सरकारने आता तुम्हाला डीम कन्व्हेन्स मिळवण्याची पद्धत एकदम सोपी आणि सुकर केलेली आहे. सोसायटी स्वतः पण ॲप्लिकेशन करू शकते, त्यांना सहकार कायद्याखाली त्यांना मार्गदर्शन मिळू शकतं, त्याचे मेळावे होतात, फेडरेशनतर्फे त्यांना गायडन्स मिळतो. त्यामुळे असं काही नाही आहे की म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टींसाठी, परंतु जेव्हा ते रजिस्ट्रेशन करायची वेळ येते डीड कन्व्हेन्स डीड, त्यावेळेला त्यांना वकिलांची गरज लागते. असं असतं. म्हणजे तुम्ही ऑर्डर मिळवू शकता, म्हणजे कारण तिथं तुम्हाला गायडन्स करणारे लोक आहेत, पण रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला गायडन्स करणारे लोक नाही. आणि जर तुमच्या ड्राफ्टिंगमध्ये चुका झाल्या तर त्याचा परिणाम तुमचं नाव प्रॉपर्टी कार्डवरती लागत नाही. त्यामुळे तिथं तुम्हाला वकील अपॉइंट करण्याची गरज लागतेच, म्हणजे एका स्टेजला तुम्हाला. मग त्यापेक्षा माझं सजेशन असं आहे की तुम्ही स्टार्टिंगपासूनच एखाद्या चांगल्या वकिलांची निवड करून कन्व्हेन्स डीड करून घ्यावं सोसायटीला, आणि मग तुम्ही रिडेव्हलपमेंटवरती मग काही प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे कसं प्रॉब्लेम येत legally नाही. त्यांना माहिती आहे. कारण पहिला क्रायटेरिया तोच आहे की जोपर्यंत तुमच्याकडे मालकी हक्क येत नाही संस्थेच्या प्लॉटचा, तोपर्यंत तुम्ही रिडेव्हलपमेंटवरती चर्चा करण्यातच काही अर्थ आहे. कारण जमिनीचा मालक दुसरा, डेव्हलप करणारा दुसरा, तुम्ही चर्चा करून फायदा काय, तुमच्याकडे राईट्सच नाही, तुम्ही देणार कोणाला राईट्स, त्यामुळे तुम्ही चर्चा करण्यात अर्थच नाही. त्यामुळे पहिली पात्रता हीच आहे की कन्व्हेन्स डीड करणे, मग रिडेव्हलपमेंट प्रोसेसला स्विच करता येईल. जर सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल आणि त्या सोसायटीमध्ये जर 100 फ्लॅट्स असतील, तर किती लोकांची संमती त्याला लागते? ओके, म्हणजे आता संमती म्हणजे पुनर्विकास, जेव्हा आपण आता समजा एखाद्या सोसायटीचं सगळं कन्व्हेन्स डीड आहे, प्रॉपर्टी कार्डवर नाव लागलेलं आहे, इन दॅट केस त्यांनी पुनर्विकासाला ते स्विच करतात आहे आता, म्हणजे त्यांचं ठरलं आहे की आपल्याला पुनर्विकास करायचा आहे. तर अशा वेळेला पुनर्विकास करण्यासाठी जी संमती लागते ती आपण 51% म्हणजे 51% लोकांची संमती असेल, म्हणजे सोसायटीच्या 51% लोकांनी कमिटीला पत्र दिलं असेल की बाबा की आपल्याला पुनर्विकासाला जायला पाहिजे. आता सगळे सिनियर सिटीजन झाले आहेत, आपल्याकडे बेसिक सुविधा नाही आहेत, त्यांना पायऱ्या चढायचा वगैरे त्रास होतो, पार्किंगची व्यवस्था नाही आहे, असे काही विविध प्रश्न असू शकतात लोकांचे.
त्यानुसार ते एक पत्र देतात कमिटीला की तुम्ही पुनर्विकासाच्या बाबतीत विचार करा. मग त्यावेळेला कमिटी एखादी सभा घेते, विशेष सर्वसाधारण सभा किंवा त्यांची AGM जर त्या पिरियडमध्ये होणार असेल तर AGMमध्ये ते तो विषय मांडतात, ते पत्र मांडतात. मग त्यानुसार पुनर्विकासाचा ठराव घेतला जातो. पुनर्विकासाचा ठराव घेताना 51% म्हणजे जे उपस्थित मेंबर आहेत त्यांच्या 51% लोकांनी संमती दिली की पुनर्विकासाचा ठराव तुमचा संमत होतो आणि तिथं तुम्हाला पुनर्विकासाची संमती मिळते. ओके. परंतु जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करायला जाता, म्हणजे जेव्हा हे लोक पुनर्विकासाची संमती तुम्हाला 51%वर मिळते, पण रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला 75% ते 80% लोकांची संमती लागतेच. ओके. म्हणजे त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटसाठी तुम्ही तो ठराव जो घेतो, रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला 80% लोकांची संमती लागते की आम्हाला या बिल्डरसोबत रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करायचं आहे. ओके. ही पुढची स्टेप आहे ना, संमतीनंतरची ही 2 पुढची स्टेप आहेत, तिथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला संमती लागते. तर रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करताना 80% लागते उपस्थित सभासदांपैकी, आणि पुनर्विकासाला जाण्यासाठी तुम्ही 51%वरती रिडेव्हलपमेंट पुनर्विकासाची संमती घेऊ शकता. ओके. त्यांची कन्सेंट असेल तर तुम्ही पुनर्विकासाची प्रक्रिया चालू करू शकता. सोसायटी जेव्हा डेव्हलप करायचा विचार करतो आपण, तर तेव्हा जुना डेव्हलपर सोसायटी रिडेव्हलप करू शकतो का, नवीनच आपल्याला डेव्हलपर शोधावा लागतो? नाही, सोसायटीचा जेव्हा आपण पुनर्विकास करायला जाणार आहोत त्यावेळेला असं काही क्रायटेरिया नाही आहे की जुना डेव्हलपरच करू शकतो किंवा नवीनच तुम्हाला स्विच करायला लागेल, असं काहीच नाही. त्याच्यामध्ये कसं आहे, जर समजा आता तुमचा एखादा जुना डेव्हलपर असेल, तो अजूनही जर डेव्हलपमेंट स्कीममध्ये म्हणजे बिल्डरशिप त्याची अजून चालू असेल, त्यांची कन्स्ट्रक्शन फर्म असेल, वेल एस्टॅब्लिश्ड असेल, चांगलं काम करत असेल, तर तुम्ही त्यांच्याकडनं करण्यातही काही हरकत नाही आहे. आणि जर का म्हणजे तुम्हाला नवीन करायचं असेल, म्हणजे आता सोसायटी काय म्हणते की आपण जुन्या बिल्डरकडनं, मग काही वेळेस जुने बिल्डर त्यांना कमी पोटेन्शियल देतात किंवा काही टक्केवारी वगैरे कमी देतात, किंवा नवीन डेव्हलपर्सचे काही नवीन ॲमेनिटीज वगैरे असतात ज्या की लोकांना आवडतात आणि लोक म्हणतात की आपण दुसरा एखादा बघूया. त्यावेळेस तुम्ही जेव्हा जमिनीचे तुम्ही मालक असता तर त्यावेळेस तुम्हाला तो अधिकार आहे की तुम्ही त्यांच्याकडनंही करू शकता किंवा कोणाकडूनही करू शकता. परंतु जर तुमचं कन्व्हिन्स्ड झालं असेल तरच तुम्ही नवीन बिल्डर सिलेक्ट करू शकता. जर का तुमचं कन्व्हिन्स्ड झालेलं नसेल, तुमच्याकडे प्रॉपर्टीचा मालकी हक्क नसेल, तर तुमचं रिडेव्हलपमेंट हे फक्त जुनाच बिल्डर करू शकतो. आणि त्यावेळेला तो म्हणेल त्या गोष्टी तुम्हाला मान्य करायला लागतात. किंवा काही वेळेला असंही होतं की जमीन एकाची असते आणि मग त्यावेळेला तुम्ही म्हणजे जेव्हा त्या दोघांचं संगनमत असतं आणि त्यानुसार सोसायटी त्यांना रिडेव्हलपमेंट करावी लागते. परंतु जर तुम्ही डीम कन्व्हिन्स आणि कन्व्हिन्स करून घेतलं, म्हणजे जरी बिल्डरने तुम्हाला सहकार्य नाही केलं तरी तुम्ही डीम कन्व्हिन्स मिळवू शकता आणि त्यानुसार तुम्ही स्वतःचं प्लॉटचे मालक बनून मग तुम्ही दुसरा डेव्हलपर पण स्विच करू शकता. ओके. काही वेळेला जे डेव्हलपर असतात जुने, ते लवकर कन्व्हिन्स्ड करून देत नाही, कारण आज 3-4 मजली बिल्डिंग असते तिथं तुमची मेट्रो वगैरेच्या FSI सगळा जो आता वाढलेला आहे त्यानुसार तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा मजली मल्टी स्टोरी बिल्डिंग होतात, त्यामध्ये प्रॉफिट खूप असतो, त्यामुळे बिल्डर कन्व्हिन्स करून देत नाहीत. पण तुम्हाला आता घाबरण्याची तशी काही गरज नाही आहे. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटने स्वतः डीम कन्व्हिन्सचा ऑप्शन दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही बिल्डरच्या विरोधात जाऊन पण तुम्ही डीम कन्व्हिन्स मिळवू शकता. त्यामुळं तसंही तुम्हाला नवीन डेव्हलपर, पण त्याच्यासाठी क्रायटेरिया हा आहे की तुमचा डीम कन्व्हिन्स पहिल्यांदा झालंच पाहिजे. असं काही नाही आहे, जर तुमचं कन्व्हिन्स मिळालेलं असेल जुनाच डेव्हलपर करेल असं काही नाही, तुम्ही नवीन डेव्हलपरकडनं पण रिडेव्हलपमेंट करून घेऊ शकता. तर जमीन एका व्यक्तीची असेल आणि त्या जमिनीवर बांधकाम दुसरा डेव्हलपर करत असेल, तर ती जमीन मालकांना ती जमीन विकावी लागते का? नाही, जरुरी नाही आहे. कसं असतं की डेव्हलपमेंटचे 3 प्रकार असतात. म्हणजे आपण स्वतःही जमीन विकसित करू शकतो, त्याला आपण सेल्फ डेव्हलपमेंट म्हणतो. आपण आउटरेटने जमीन देऊ शकतो, म्हणजे आपण विकून टाकायची पूर्ण, त्यानुसार मग ते एक डेव्हलपमेंट झालं. आणि तुम्ही डेव्हलपमेंटचे राईट्स देऊ शकता. ओके. म्हणजे एखाद्या डेव्हलपरला किंवा कन्स्ट्रक्शन कंपनीला, मग त्यानुसारही ते डेव्हलप करतात आणि मग त्याच्या बदल्यात त्या जमीन मालकाला काही फ्लॅट्स किंवा काही मॉनिटरी कन्सिडरेशन ते त्याच्यामध्ये दिलं जातं. असं काही नाही आहे की जर तुमच्याकडे जमीन असेल आणि ती तुम्हाला डेव्हलप करायची असेल, मल्टी स्टोरी बिल्डिंग बांधायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्यांना हे गरज नाही, म्हणजे डायरेक्ट जमीन विकायची गरज नाही. तुम्ही फक्त त्यांना डेव्हलपमेंट राईट जे की डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटनी दिले जातात तसे बिल्डरला तुम्ही राईट देऊ शकता, पॉवर ऑफ अटर्नी देऊन,
आणि त्यानुसार तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. आणि सगळ्या ज्या काही सँक्शन्स असतात त्या सगळ्या जमीन मालकाच्याच नावावर मिळतात. त्याच्यासाठी काही म्हणजे तुम्हाला जमीन विकायची काही गरज नाही. आणि त्या बदल्यात मिळणारं मॉनिटरी किंवा बांधकामाच्या स्वरूपात तुम्हाला कन्सिडरेशन मिळून जातं. त्याचे काही पर्सेंटेज त्याच्यामध्ये तुम्ही DAPA पण करू शकता, म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पॉवर ऑफ अटर्नी, किंवा JV व्हेंचर पण करू शकता. म्हणजे बिल्डरसोबत तुम्ही JV व्हेंचरचं पण एखादं ॲग्रीमेंट करू शकता. त्याच्या क्रायटेरियानुसार काही 60-40 असतात, 70-30 अशी JV व्हेंचर पण ते जमीन मालक बिल्डरसोबत करू शकतात. आणि त्यानुसार त्यांच्या टर्म्स अँड कंडिशननुसार त्यांना त्याचा मोबदला पण मिळतो जमिनीच्या बदल्यामध्ये. म्हणजे जर आपली परिस्थिती नसेल, आपण नाही बांधू शकत, तर तुम्ही असे असाही स्वतःचे option राईट्स करू देऊन पण बांधून घेऊन त्याचा मोबदला कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामामधून घेऊ शकता, किंवा मॉनिटरी कन्सिडरेशन पण घेऊ शकता. कसंही म्हणजे ते तुमच्यावर डिपेंड. ओके. तर एका जमीन मालकाचे 50 फ्लॅट्स असतील तर ते दादागिरी करतात की मी सांगेल असंच रिडेव्हलपमेंट केलं पाहिजे, किंवा त्यांच्या जे फ्लॅट्स असतात ते मेजॉरिटीमध्ये कसे काउंट होते? ओके. म्हणजे कसं असतं, एखादे डेव्हलपर जेव्हा एखादी स्कीम करतात त्यावेळेला अशी मोठी जागा घेतात, त्यावेळेला त्यांना तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे की त्यांना कन्सिडरेशन तर द्यावं लागतं जमिनीच्या बदल्यामध्ये. तर ते बांधकामामध्ये कन्सिडरेशन घेतात. मग त्यांना नंबर ऑफ फ्लॅट्स मिळतात. मग ते त्यांच्याच लोकांच्या नावावर केलेले असतात, किंवा समजा एकाच व्यक्तीच्या नावावर केलेले असतात. समजा एकाच व्यक्तीच्या नावावरती जर 10 ते 15 काही असे 50 फ्लॅट असतील समजा, त्यालाच मिळालेले असतात, तर मग ऑब्विसली त्याचा शेअर जास्त होतो. परंतु मग तो थोडंसं असं सोसायटीमध्ये ट्राय करतो की बाबा माझे एवढे फ्लॅट्स आहे, मग मी संमती नाही दिली तर तुम्हाला आता मध्ये आता सोसायटीच्या लोकांना काही गोष्टी माहिती नसतात. मग ते एकच त्यांच्या डोक्यात भावना असते की बाबा ह्याच्याकडे 50 फ्लॅट आहेत तर आपण काहीच नाही करू शकत. आणि आपण एकच युनिट होल्डर आहे, तर आपलं कोण ऐकणार आहे, असा विषय होत होता. म्हणजे अशी भावना सगळ्यांच्या मनात येणारच, साहजिकच आहे. मग त्यावेळेस कसं असतं, परंतु मेजॉरिटी जो रूल आहे तो कसा आहे या बाबतीत खूप मोठा अज्ञान. मेजॉरिटी रूल कसं असतं, जरी समजा आज एक व्यक्तीकडे 50 फ्लॅट आहेत तर त्याचं वोटिंग एकच असतं. अच्छा. म्हणजे 50 फ्लॅटच्या वतीने तो फक्त एकच वोटिंग करू शकतो. म्हणजे तुमचा 100 फ्लॅट असतील तर त्याची मेजॉरिटी 51 झाली. अच्छा. म्हणजे फ्लॅट 51 झाले. त्यामुळं कसं आहे की म्हणजे लोकांना घाबरण्याची गरज नाही आहे. त्याच्याकडे 50 फ्लॅट असतील तरी तुम्ही रिडेव्हलपमेंट करू शकता आरामशीर, असं काही नाही आहे की. परंतु थोडंफार आता ते कसं असतं, त्याला सोसायटीमध्येच असा मान मिळालेला असतो की बा तू थोडंसं, आणि माझ्याकडे जास्त फ्लॅट आहे म्हणल्यानंतर तो थोडासा पुढाकार घेतच असतो प्रत्येक याच्यामध्ये. परंतु असं नाही आहे, जर तो व्यवस्थित करत असेल, सगळं सोसायटीच्या हिताचं करत असेल तर तुम्ही त्याला चान्स द्यायला काही हरकत नाही आहे. परंतु जर का त्याच्यामुळं सोसायटीचं रिडेव्हलपमेंट प्रोसेस काही अडथळा येत असेल, किंवा तुम्हाला काही काठी त्याच्यामुळं बसत असेल, तर तुम्ही कायद्याचा आधार नक्की घ्यावा लोकांनी, संस्थेच्या लोकांनी. आणि यासाठीच मी म्हणेन की यासाठी संस्थेने हे सगळं जे रिडेव्हलपमेंट आहे हे तुमचं यशस्वीरित्या म्हणजे कुठेही विनासायास रिडेव्हलपमेंट यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीची नेमणूक केली पाहिजे. आणि संस्थेकडे स्वतःचा वकील, स्वतःचा आर्किटेक्ट, म्हणजे या सगळ्या स्वतःची सर्वे टीम, क्वालिटीची लोकं, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्ही बिल्डरवर पण थोडंसं दबाव राहतो आणि अशा लोकांवरती पण तुमचा दबाव राहतो. त्यामुळं म्हणजे कायदेशीर गोष्टीचं तुम्हाला नॉलेज मिळतं. जेव्हा असे कोणी लोक तुम्हाला त्रास देत असतात त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्या लोकांची मदत घेऊ शकता. त्यामुळे संस्थांनी पुनर्विकास करताना नेहमी करता स्वतःची टीम अपॉइंट केलेली असली पाहिजे, म्हणजे ते रिडेव्हलपमेंट विनासायास यशस्वीरित्या पूर्ण. तर हे रिडेव्हलपमेंट रेरा अंडर येतं का? नाही, रेराचा 2016 साली रेरा कायदा अस्तित्वात आला. म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तो आला. त्यानंतर 17 पासून त्याचं कामकाज सुरू झालं. म्हणजे रेराचे प्राधिकरण ऑफिस वगैरे सगळीकडे एस्टॅब्लिश झालं. परंतु रिडेव्हलपमेंटसाठी अशी कुठलीही प्रोव्हिजन रेरामध्ये सध्या तरी नाही. म्हणजे नवीन बायर्स जे असतील, म्हणजे तुमची आता रिडेव्हलपमेंटची स्कीम चालू आहे, एखादा व्यक्ती तिथून गेला, तो म्हणाला की ठीक आहे, चांगली स्कीम आहे, लोकेशन चांगलं आहे, आपण इथे घर घेऊया. त्यांनी ते घर घेतलं, तिथं काही प्रॉब्लेम आले तर त्यांना नक्की आले अलॉटी म्हणून त्यांना रेराचं पूर्ण प्रोटेक्शन आहे. परंतु जे एक्झिस्टिंग ओनर आहे त्यांच्यासाठी रेरामध्ये काहीही आत्तापर्यंत कुठलीही प्रोव्हिजन नाही आहे. आता
त्याच्यासाठी प्राधिकरण नवीन आणण्याची म्हणजे फ्युचर गव्हर्नमेंटचे हे चालू आहे किंवा प्रयत्न चालू आहेत की असंच एक रेरासारखं प्राधिकरण पुनर्विकासामध्ये अडकलेल्या सोसायट्यांसाठी आणावं. कारण की आत्ता रिडेव्हलपमेंटचा फेज खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळं आणि अडचणी बऱ्याच आहेत. काही सोसायट्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये अडकलेल्या आहेत, तर त्यांना सिव्हिल कोर्टाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही आहे. आणि मेनली कसं असतं, डॉक्युमेंटेशनचा अभाव, क्लॉजेसचा अभाव आणि योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे सोसायट्या आजही पुनर्विकासाच्या म्हणजे प्रक्रियेमध्ये खूप साऱ्या अटकलेल्या आहेत आणि त्यांना हायकोर्ट किंवा सिव्हिल कोर्टाच्या त्या लाईनमध्ये त्या आजही तसेच मॅटर्स पेंडिंग आहेत आणि त्यांना वर्षानुवर्षाचा कालावधी लागतोय. या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळं रेरा आता सध्या तरी एक्झिस्टिंग मेंबर्सना काही प्रोटेक्शन नाही देऊ शकत आहे, परंतु जे काही तुमचे बायर्स आहेत, न्यू बायर्स, त्यांना रेरामध्ये प्रोटेक्शन मिळू शकतं. जसं आपण इतर स्कीममध्ये घेतो तसंच रिडेव्हलपमेंट स्कीममध्ये न्यू बायर्सना सगळ्या रेराच्या फॅसिलिटीज आहेत. म्हणजे ओसी नाही मिळाली त्याचं कॉम्पेन्सेशन मिळतं. तुम्हाला बिल्डरनी काही फसवणूक केली असेल त्याच्या बाबतीतलं कॉम्पेन्सेशन मिळतं. 6 महिन्याच्या आत निकाली लागतात निर्णय. त्यामुळं रेरा हे या रिडेव्हलपमेंटमधील नवीन बायर्ससाठी सक्सेसफुली हेल्पफुल आहे, परंतु एक्झिस्टिंग मेंबरसाठी नाही आहे. फक्त रेराची एवढी एकच आहे की तुमचा जर संबंधित 5 गुंठ्याच्या वर किंवा असं जर का तुमची स्कीम असेल तर रेरा रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. एवढा क्रायटेरिया आहे याच्यासाठी. तर रिडेव्हलपमेंट करताना जर 80% लोकांची सहमती असेल आणि 20% लोक नाही म्हणत असतील तर त्यावेळेस काय करावं? अगेन तर मेजॉरिटी मायनॉरिटी रूल लागू होतो त्याला, की बाबा कसं आहे 80% लोक हो म्हणतात, मग 20% लोक. मग त्यावेळेला आपण एक समजा आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी असेल तुमची किंवा आमचे सगळे एखादे वकील वगैरे तुमचे कोणी कन्सल्टंट असतील तर ते शुड बी ट्राय काय करतात, तर मेनली त्या लोकांच्या काही डिमांड्स आहेत का की कशामुळे ते नाही म्हणतात ते, मग त्यांचे गोष्टी सॉल्व करण्यासाठी अनेक मीटिंग. आणि कसं असतं की आपण जेव्हा पुनर्विकासाचा कुठलाही निर्णय घेतला त्याच्यामध्ये अनेक मीटिंग्स होत असतात. म्हणजे ते काही एका मीटिंगमध्ये असं ठराव पास झाला आणि आपण पुनर्विकास केला असं कधी होत नाही. त्याच्यामध्ये अनेक मीटिंग्स होतात, चर्चा होतात, अनेक लोकांचे सिलेक्शन्स होतात, अनेक लोकांचा बायो तपासला जातो, अनेक लोकांचे म्हणजे मग ते डेव्हलपर असो, PMCs असो, कन्सल्टंट्स असो, म्हणजे सगळ्यांवरती डिटेल अभ्यास केला. म्हणजे ही काही प्रोसेस 1-2 महिन्याची नसते. जवळजवळ काही सोसायट्यांमध्ये वर्ष 2-2 वर्ष हे चालू असतं. 7-7, 8-8 महिने याच्यावरती रिसर्च केला जातो आणि मग तिथं जाऊन ते एका पॉईंट ऑफ व्ह्यूला तिथं ते सिलेक्शन या गोष्टीला एकत्र ॲग्री होतं. मग त्यावेळेस जर 80% लोकांची संमती असेल आणि 20% नाही म्हणत असतील, म्हणजे अशा वेळेस मेजॉरिटी रूल लागू होतो आणि त्यानुसार आपण मेजॉरिटीचा निर्णय हा सर्वमान्य आहे असं गृहीत धरून आपण पुढे पुनर्विकासाची जी काही ती प्रक्रिया तिथं करू शकतो. म्हणजे असं काही नाही आहे की पण शक्यतो आपण सगळ्यांना त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर समजा कोणी ऐकलंच नाही आपलं तर त्यावेळेला आपल्याला म्हणजे मेजॉरिटी रूल लागू करावा लागतो, कारण प्रोसेस लेंदी असते आणि किती दिवस थांबणार आपण, हा एक मोठा विषय असतो. त्यामुळं मेजॉरिटी आणि मायनॉरिटी रूलचं ते हे करून तुम्ही म्हणजे त्या नियमांचा आधार घेऊन तुम्ही मेजॉरिटीनी ठराव पास करू शकता. तर सोसायटी करताना सोसायटीचा कंट्रोल बिल्डरकडे असतो का त्यावेळेस? नाही, सोसायटीचा पुनर्विकास करताना कधीही सोसायटीचा कंट्रोल कधीही बिल्डरकडे राहत नाही. सोसायटी फुल फेजमध्ये म्हणजे इनॅक्टिव्ह कधी होत नाही सोसायटी रिडेव्हलपमेंट. जरी ते बिल्डिंग आपण स्ट्रक्चर पाडलं तरी पण सोसायटी कधी इनॅक्टिव्ह होत नसते. सोसायटीचे जे मेंबर्स असतात म्हणजे तुमचे अध्यक्ष आहे, सचिव, खजिनदार जे लोक आहेत ते शेवटपर्यंत त्या बिल्डरवरती कंट्रोल ठेवून असतात ते, कारण त्यांचीच ती नैतिक जबाबदारी असते. कारण सगळ्या लोकांनी विश्वास त्यांच्यावर टाकलेला असतो आणि त्यांनी एक कमिटी फॉर्म केली असते, ती बिल्डरवरती कायम लक्ष ठेवत असते की त्यांनी कुठल्या परमिशन्स घेतल्या आहेत, कुठल्या नाही. आणि ज्या सगळ्या सोसायटीच्या मेंबर्सनी मिळून जे तुमचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी असेल किंवा काही तुमचे ॲडव्होकेट्स असतील, तुमचे आर्किटेक्ट्स असतील, ते अशा ज्या टीम्स हायर केलेल्या असतात त्यांच्या मदतीने ते म्हणजे सोसायटीचे जे कमिटी मेंबर्स आहेत
ते शेवटपर्यंत डेव्हलपरवर लक्ष ठेवतात. आणि डेव्हलपरसाठी आपण त्याच्यासोबत रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो, पॉवर ऑफ अटर्नी करतो. आपण त्यांना कुठलेही म्हणजे ओनर हे देत नाही आपण, की म्हणजे Rights आपल्या असे काही टायटलचे राईट आपण त्यांना देत नाही. त्यामुळं आपण फक्त त्यांना कन्स्ट्रक्शन करून सोसायटी उभा करण्याचं Okay. दायित्व देतो. आणि त्यानुसार मग त्यांनी कोणत्या परमिशन घेतल्यात का नाही ते वेळोवेळी चेक केल्या जातात. आणि आता आपण त्यांना एक हे पण सजेस्ट करतो, जेव्हा आपण कन्सल्टन्सी घेतो त्यावेळेला एक त्यांनी वेबसाईट करावी सोसायट्यांनी, की ज्याच्यामध्ये कसं असतं का, तर काही सोसायट्यांमध्ये लोक आउट ऑफ इंडिया वगैरे असतात किंवा ते राहत नाहीत, फक्त तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी फ्लॅट घेतलेला असतो. मग त्यावेळेला ते लोक परत असं म्हणतात की बाबा माझ्यापर्यंत अजून काही आलेलंच नाही आहे, मला काही माहितीच नाही आहे. मग त्यांनी ते मीटिंग तर अटेंड नाही करू शकत. मग त्यावेळेला तुम्हाला वेबसाईटचा सगळ्यात जास्त फायदा होतो, की तुमच्या ज्या काही डिसिजन झालेले आहेत, रिझोल्युशन झालेले आहेत, जे काही तुमचे प्लॅन आलेले आहेत, सँक्शनिंग प्लॅन आहे, जे काही तुमच्या म्हणजे या प्रक्रियेमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, की तुमचे कन्सल्टंट कोण आहे, काय सगळी माहिती तुम्ही वेबसाईटवरती अपलोड करू शकता. मग तुमची टीम या पद्धतीने तुम्ही हां, ते की असं आपली आता कमिटी कोण आहे, इलेक्टेड बॉडी कोण आहे, आपले रिझोल्युशन्स काय आहेत, आपण आपलं ॲग्रीमेंट केलेलं आहे त्याची PDF वाचायची असेल तुम्हाला, तर ते आपण सगळं वेबसाईटवरती डाउनलोड करून म्हणजे त्याच्यावर अपलोड करू शकतो. मग ते तुम्ही कुठेही राहा बरं. जगाच्या पाठीवर, ओके. तिथं तुमच्याकडं मिळू डेटा शकतं मिळू तिथे. शकतो. मग तुम्ही त्याच्या प्रिंटआउट्स काढून तुमचे काय करेक्शन्स असतील ते तुम्ही कमिटीला कळवू शकता. आजकाल व्हॉट्सअप ग्रुप आहेच आहे, हो. ईमेल ग्रुप असतोच आहे, सोसायटीचा ईमेल असतो, त्याच्यावरती तुम्ही पत्र पाठवू शकता, तुम्ही कुरिअर करू शकता. म्हणजे अनेक ऑप्शन्स आहेत. पण म्हणजे लोकांना असं म्हणता येत नाही की मग म्हणजे मी काही या प्रोसेसमध्ये सामील नाही आहे. तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुद्धा मीटिंग अटेंड करू शकता आता. त्यामुळं सोसायटी ती पण व्यवस्था करते. आणि आपण प्रत्येक गोष्टीला म्हणजे जेव्हा आपण कन्सल्टंट असतात PMC, तर त्याची प्रत्येकाची व्हिडिओ शूटिंग काढली जाते. म्हणजे तुमचं टेंडरिंग केलं त्यावेळेस त्याचे टेंडर्स आलेले असतात, ते फोडण्याची व्हिडिओ शूटिंग असते, बिल्डर सिलेक्शनची व्हिडिओ शूटिंग असते, प्रेझेंटेशनची व्हिडिओ शूटिंग सगळी असते, ट्रान्सपरन्सी म्हणजे ट्रान्सपरन्सी मेंटेन केली जाते प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी. आणि परत तुमच्या जेव्हा तुम्ही साईट व्हिजिट घेता त्याचाही आपण एक व्हिडिओ शूट करतो बरं. नेहमीच. मग त्यामुळं ट्रान्सपरन्सी तुमची पूर्णपणे मेंटेन होते. आणि काही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आता जसं मार्केटचा ट्रेंड वाढलेला असतो तर त्या बिल्डर ओरिएंटेड असतात, बिल्डरने सांगितलं तसंच काम करतात. परंतु कसं असतं, अशाही मार्केटमध्ये कन्सल्टन्सी आहेत त्या फक्त सोसायटीच्या हितामध्येच काम करतात. तर सोसायटीने ते जाणून घेऊन त्यांची चौकशी करून त्या पद्धतीने आपले जे कन्सल्टंट आहेत ते त्यांनी हायर केले पाहिजे. फक्त कमी फीस किंवा याच्या त्याच्या दबावाला बळी पडणं, माझंच करा म्हणणं, अशा काही ज्या चुका असतात किंवा ज्यांना अनुभव नाही त्यांनाही तुम्ही डायरेक्टली इन्व्हॉल्व करणं, या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा लॉयरसुद्धा तुम्ही अटेंड हे करताना म्हणजे अपॉइंट करताना किंवा तुम्ही केसेस लढतायत क्रिमिनलच्या, तुमचा प्रॉब्लेम आहे दिवाणी दाव्याचा, ओके, तर त्यावेळेला त्या लॉयरचा तुम्हाला फायदा जास्त होऊ शकत नाही. मग ते असा लॉयर पाहिजे तुम्हाला की जो ड्राफ्टिंग पण जाणतो, पेनल्टीज जाणतो, म्हणजे तुमच्या काय गोष्टी म्हणजे तुमच्यामध्ये काय इन्क्लूड करायला पाहिजे, काय एक्सक्लूड करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं ज्याला नॉलेज असतं असा कन्सल्टंट तुम्ही हायर केला पाहिजे. म्हणजे या चुका सोसायटीनी करू नये. बरोबर. मग त्यावेळेला तुमचा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पुढे पण जातो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे प्रक्रिया किचकट पण नाही वाटत. कारण जो तुम्ही एखादा जो तज्ज्ञ लावलेला असतो तो सगळं व्यवस्थित करतो आणि शेवटपर्यंत तुमच्यासोबत असतो. त्यामुळं संस्थांनी कधीही पुनर्विकास करताना PMCची अपॉइंटमेंट करावी. आणि त्याच्यानुसार कसं आहे, आता 79A जो कलम आहे म्हणजे गव्हर्नमेंटने जे दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की जर सोसायटीने कुठली PMC किंवा कन्सल्टंट हायर केला तर त्याची फीस जी आहे ती बिल्डरकडून रिएम्बर्स केली जाते, म्हणजे वापस मिळते सोसायटीला. त्यामुळे सोसायट्यांनी घाबरण्याचं कारणच नाही. त्यांनी त्यांची टीम स्वतःसोबत असल्यानंतर उलट ते आणखी त्यांची स्ट्रेंथ जास्त वाढते. नक्कीच. आणि डेव्हलपर हा काय 3-4 महिन्याला एक प्रोजेक्ट करतच असतो, त्याच्याकडे सगळी टीम अवेलेबल असते, पण तुमच्याकडे नसते. तुम्ही 40 वर्षात म्हणजे आयुष्यात एकदाच करताय तुम्ही ते रिडेव्हलपमेंट, म्हणजे तुम्ही 40 वर्षामध्ये एकदाच तुम्ही त्या प्रक्रियेला सामोरं आणि त्यात कोणी अनुभवही नसतं हां, त्या गोष्टी. ते कारण संस्थेच्या सगळ्या लोकांना अनुभव असतात असं काही नसतं. त्यामुळं शक्यतो टीम असलेली केव्हाही चांगली सोसायटीसोबत. म्हणजे जेव्हाही लिटिगेशन वगैरे होतात त्यावेळेला तुम्ही
सपोर्टेड तुम्हाला टीमच राहते. तर एखाद्याला रिडेव्हलप नकोय किंवा एखादा मेंबर सदनी का बिल्डरला विकून जाण्याचे ठरवतो, तर त्यावेळेस काय करावं? म्हणजे अशा गोष्टी काही वेळेस काय होतं की पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये लोक बाहेर राहतात. त्यांचा एकच उद्देश असतो की मला रेंट मिळतंय, मला पुनर्विकासाला जायची जरूरतच नाही आहे, कारण मी बाहेर राहतोय, मला काही घेणं देणं नाही आहे याच्याशी. आणि काय उगीच काय त्या प्रक्रियेमध्ये आपण आपला टाईम वेस्ट करायचा, असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं किंवा मला नाही नाही जायचं मला, आणि कारण सांगत नाहीत, काय नाही, फक्त मला पुनर्विकास नको आहे, किंवा मग मग असं काही ते कारण देतात की ट्रान्सपरन्सी नाही आहे, म्हणजे अशा गोष्टी. मग ते फक्त अडथळा आणण्याचं काम म्हणजे करतात, आणायचं किंवा काम. मग ते पुनर्विकास नको आहे. मग मग काही वेळेला म्हणतात की चला मला माझा फ्लॅट मी सेल करतो आणि मग जाऊया. मग ते त्यावेळेस काय म्हणतात की डेव्हलपरला म्हणतात, आता आम्हाला कस्टमर नाही मिळत आहे तर तुम्हीच घ्या. मग असं काही जर 5-6 लोकांनी असे गोष्टी ठेवल्या बिल्डरसमोर आणि बिल्डरनी ते विकत घेतले, तर बिल्डर ऑब्वियसली काय होतं, तुमच्या सोसायटीचा मेंबर बनतो. मेंबर बनल्यानंतर मग बिल्डरचे दादागिरी जास्त चालते, कारण त्याचे जर युनिट जास्त झाले टीम परत. असते त्याची हां. परत. आणि त्याच्याकडे सगळ्याच गोष्टी असतात. मग तो सोसायटीवर दबाव आणण्याचा प्रयत्न. मग अशा वेळेला सोसायटीने त्यांना डिस्करेज केलं पाहिजे की बाबा तुम्हाला सेल करायचं आहे तर बिल्डर सिलेक्शनच्या अगोदर, आपला P3 होण्याच्या अगोदर तुम्ही विकायचा आहे तो फ्लॅट, आणि शक्यतो बाहेरच्या बाहेर. म्हणजे डेव्हलपरला या गोष्टीला रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे सोसायटीनीच की तुम्ही आमच्या मेंबरचे फ्लॅट विकत घ्यायचे नाही. मग नाही तर मग तुम्ही पुनर्विकास करा आणि मग विका. बरोबर. असं म्हणजे सोसायटीनी या गोष्टीमध्ये स्वतःहून लीड घेतली पाहिजे की बाबा तुम्ही हे नाही करायचं किंवा बिल्डरलाच नाही विकायचे फ्लॅट. म्हणजे त्यावेळेस तुमचं थोडंसं म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होत नाही. बरोबर. नाही तर मग बिल्डरचे फ्लॅट झाले, बिल्डर युनिट मेंबर झाला तर त्यांचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हो. होतो. मग त्यावेळेला परत सोसायटी काही बोलू शकत नाही बरोबर. दबावामुळे. अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळं सोसायटी अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे की बाबा पुनर्विकासाला जाते सोसायटी, तर ज्याला कोणाला सेल करायचं आहे त्याने बाहेरच्या बाहेरच सेल करावा शक्यतो. फारच अडचण असेल तर मग एखाद्या वेळेस त्याच्यावर विचार केला जाईल. फारच उपयुक्त अशा टिप्स पण तुम्ही फर्स्ट देताय. प्रेफरन्स बाहेरच्या बाहेरच दिलं पाहिजे. तर संस्था आणि बिल्डर यांनी रिडेव्हलपमेंट करायचे ठरवले, तर रेंट ठरवण्याचा क्रायटेरिया काय असतो? आणि जेव्हा तुम्ही कसं पुनर्विकासाच्या प्रोसेसला जाताय, मग त्यावेळेला अनेक आपण प्रोसेस पाहिल्या आत्तापर्यंत, त्या प्रोसेस सगळ्या कंप्लीट होतात आणि एका पॉईंटवरती सोसायटी बिल्डरला सिलेक्ट करते. आणि मग त्यावेळेला बिल्डर आणि सोसायटी दोन्ही त्या फेजमध्ये येतात की आपण आता रिडेव्हलपमेंट करतोय. मग त्यावेळेला तुमचा पहिला प्रश्न असतो की तुम्हाला डिस्प्लेस व्हायला लागतं, म्हणजे करायचं. त्यावेळेला मग तुम्हाला रेंट द्यावा लागेल ना, कारण आता आपण तर रेंट देणार नाही. बरोबर. रेंट ठरवण्याचा क्रायटेरिया काय, तर त्यावेळेला आपण ज्या एरियात राहतो तर तुम्हाला माहीत असतं आसपास किंवा आपल्याच सोसायटीमध्ये काय रेंट आहे. आसपास आपण नवीन स्कीममध्ये घेतला तर तिथे काय रेंट आहे, असं म्हणजे आपण जास्त करून आपण एरिया सोडून जातच नाही. आणि माझं सजेशन तर असं आहे की तुम्ही जाऊच नाही एरिया सोडून, कारण की तुमच्या समोर डोळ्यात एकच स्कीम उभा राहते आणि तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवता येतं काय होतंय काय नाही, कन्स्ट्रक्शन व्यवस्थित होतंय का नाही. हां, आणि तुम्हाला डेव्हलपरला इझिली भेटता येतं. त्यामुळे तुम्ही एरिया सोडून तसंही जाऊच नाही, असा माझा सल्लाच असतो त्यांना की तुम्ही एरिया सोडून जाऊ नका. मग त्यावेळेला त्यांनी म्हणजे रेंट ठरवण्याचा क्रायटेरिया हाच आहे की त्या एरियामध्ये रेंट किती आहे. जर समजा तिथे 20,000 रेंट असेल तर तुम्ही बिल्डरला मागू शकता 20,000 रुपये, इथं रेंट आहे 20,000 रुपये द्यायचे. दरवर्षी ते 10% वाढत असतं. 10% वाढतं तर त्याची अमाऊंट ते सगळं रिडेव्हलपमेंटमध्ये ॲग्रीमेंटमध्ये लिहून येतं, मेन्शन करून येतं. मग तुम्हाला डेव्हलपर 1 महिन्याचा ब्रोकरेज पण देतात, शिफ्टिंग चार्जेस देतात. म्हणजे इथून तुम्ही दुसऱ्या घरात जाईपर्यंत तिथला एक शिफ्टिंग चार्जेस, परत ते तुमचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर परत येण्याचे पण चार्जेस देतात, हार्डशिप देतात. आणि समजा एखाद्या संस्थेमध्ये जर शॉप असतील तर शॉपचा रेंट हा वेगळा असतो, कारण त्यांचा बिझनेस असतो. मग त्यांना बिझनेस डिस्प्लेसमेंट करावं लागतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण की शॉप ओनरचा जेव्हा तुम्ही बिझनेस करताय, म्हणजे शॉप ओनरचा बिझनेस तुम्हाला बंद करायचा आहे किमान 6 महिने, वर्षभर, म्हणजे जेवढा वेळ लागेल तेवढा, तर त्यावेळेला त्यांचं खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे कमर्शियलचे रेट्स पण वेगळे असतात जवळजवळ. म्हणजे जनरली कसं मग त्या एरियामध्ये किती बाबा रेंट आहे, कारण त्यांचा विषय काय असतो की
मला बिझनेस त्यांचा आता रोजचा 50,000चा बिझनेस दुसरीकडे डिस्प्ले झाले तर त्यांचा तेवढा बिझनेस होत नाही, बरोबर. कारण त्यांना ते क्लायंट्स मिळवायला हो, अवघड हो. होतं. आणि लोकांना सवय झाली असते ना त्या त्या एरियातल्या ठिकाणी त्या जायची. दुकानाची. हां, मग ते त्यांचे कस्टमर्स विखुरले जातात, म्हणजे दुसऱ्या दुकानात जातात, त्यामुळे त्यांचा बिझनेसचा खूप मोठा लॉस होतो. त्यामुळे ज्या संस्थेमध्ये शॉप असतात त्याला पुनर्विकासाला वेळ पण लागतो. मग त्यामुळं आणि तसं बघायला गेलं तर जेव्हा तुम्ही अशा शॉप आणि रेसिडेन्शियल संस्थाच्या असतात सदनिका, अशा स्कीमचं जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंट करायला जाता त्यावेळेला तुम्हाला शॉप ओनरांना प्रेफरन्स देणं, त्यांच्या अडचणी ऐकून घेणं, त्यांच्या म्हणजे त्यांच्या काय हे आहे किंवा क्रायटेरिया काय आहे त्यांना, कारण शक्यतो शॉप ओनर्सचं काय होतं, त्यांना पुनर्विकास करायचं म्हणजे त्यांच्या मनात एकच भीती असते की बाबा प्रोजेक्ट अडकला तर मग मी किती दिवस थांबायचं. कारण बिझनेस करणारा व्यक्ती कधीही या माइंडनी म्हणजे विचार करत नाही. तर यांना कसं रेसिडेन्शियलवाल्यांना फक्त राहायचं असतं, पण त्यांना त्यांच्या बिझनेसची काळजी असते. त्यामुळं ते थोडंसं म्हणजे ट्रिकी होतं तिथं रिडेव्हलपमेंट. पण अशा वेळेला दुकानदारांना विश्वासात घेणं, तुमचं लवकर कम्प्लिशन करून देऊ आम्ही, किंवा बिल्डरला असं सांगू अगोदर शॉपचं पोझिशन द्या, मग रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधा, किंवा शॉप लवकर पाडू नका, किंवा आहे त्या ठिकाणीच ठेवा. म्हणजे प्रायोरिटीवरती शॉपचं जरासं आपण त्यांना, म्हणजे शॉप ओनर्सना आपण प्रायोरिटी सुविधा देण्याचं जेव्हा आपण कबूल करतो आणि त्याप्रमाणे ते होतं व्यवस्थित, तर त्यावेळेला शॉप ओनर पण तुम्हाला अडथळे नाही आणत. म्हणजे त्यांचे जे क्रायटेरिया असतात, किंवा काही आता शॉपच्या हाईट्स वाढतात. आता सध्या कसं असतं, काही प्लॉटवरती तुम्हाला वाढवू शकत नाही, तर तुम्हाला असं हाईटमध्येच वाढवावं लागतं. मग त्यावेळेला मेझानाईन त्याच्यामध्ये दिलं जातं. मग पूर्वी मेझानाईन नसले तरी पण तुम्हाला ते देणं, म्हणजे आपण त्यासाठी कसा प्रयत्न करू शकतो, कायद्यात कसं बसवू शकतो, या सगळ्या गोष्टी करून म्हणजे जे शॉप ओनर्सच्या डिमांड्स आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय नियम आहेत, काय नाही, कसं सँक्शन मिळू शकेल, कशा पद्धतीने ते पुढं न्यायचं आहे, अशा गोष्टी करून आपल्याला ते शॉप ओनर आणि म्हणजे फ्लॅटधारक यांचा म्हणजे एकत्रित समन्वय साधावा लागतो आपल्याला. त्यांच्यासोबत सगळे कन्व्हिन्सिंग आपल्याला करून मग एका पॉईंटला त्यांना एकत्र आणून मग त्यांचे विचारधारा सगळ्या, म्हणजे पुनर्विकासाला विरोध कोणाचाच नसतो, परंतु इश्यूज काय असतात, फक्त की बाबा आमचं बिझनेस आहे, बरोबर, किती दिवस थांबायचा मी, असा हा इश्यू असतो. त्यामुळे त्यांना दोघांचा समन्वय साधून एक सुवर्ण मध्य काढून आपल्याला ती स्कीम पुढं न्यावी लागते. पण त्यात थोडासा वेळ जातो, परंतु ठीक आहे. आता काही वेळ घालवावा पण लागतो, कारण काही ठिकाणी वेळ जाणं म्हणजे तेच त्या पुनर्विकासाच्या सक्सेसफुलची चावी असते असं म्हणतात, यशाची असं विषय असतो. त्यामुळे वेळ देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने म्हणजे तो पुनर्विकास पुढे जातो. तर कॉर्पस फंड म्हणजे नक्की काय? कॉर्पस फंड म्हणजे पुनर्विकासाला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला सोसायटी, तुम्ही तुमचं मालकी हक्क प्लॉट देता बिल्डरला विकसन करण्यासाठी. तुम्ही मग डिस्प्लेस होता तिथून, मग तुमचं जे काय म्हणजे 3 वर्ष तुम्हाला ते तुमचं सोसायटी सोडून राहायला लागतं. त्यावेळेस तुम्हाला ते मानसिक भावनिक त्रास होतात. तुमचे सगळे मित्र मैत्रिणी शेजारचे जे सगळंच बदलतं ना, म्हणजे ॲटमॉस्फिअर चेंज होतं. मग त्यावेळेला आणि तुमच्या मेंटेनन्स वगैरे जमा होत नाहीत त्यावेळेला. सोसायटी 1-2-3 वर्ष कसं म्हणजे कामकाज रहित असते. त्यावेळेस आणि ॲमेनिटीज वाढतात. मग ॲमेनिटीज वाढल्यानंतर तुमचा मेंटेनन्स ऑब्व्हियसली वाढतो. मग त्यावेळेला थोडंसं एक्झिस्टिंग मेंबर जे आहेत त्यांना एक बेटर फील व्हावं आणि मेंटेनन्समध्ये लगेच त्यांना एवढा मेंटेनन्स लागू नये यासाठी बिल्डर एक मॉनिटरी कन्सिडरेशन देतो. म्हणजे त्यांना की त्याला आपण कॉर्पस फंड म्हणतो. म्हणजे एक त्यांच्या नावाने FD करतो की याच्या येणाऱ्या व्याजामधनं तुमचा मेंटेनन्स थोडासा तुम्हाला लेस होईल. मग ते असं म्हणजे तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा तुम्ही प्लॉट देता डेव्हलपमेंटला त्यावेळेस 2 टाईपचे कन्सिडरेशन असतात. एक आहे बांधकामामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा वाढीव एरिया वगैरे ते मिळतं. एक आहे मॉनिटरी कन्सिडरेशन. तर हे मॉनिटरी कन्सिडरेशन म्हणजेच कॉर्पस फंड असतो, जो की संस्थेला 3 टप्प्यातही घेता येतो. म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झाला त्यावेळेला थोडासा, MOU झाला त्यावेळेला थोडासा, आणि मग OC मिळाल्यानंतर, किंवा मग काही सोसायट्या OC झाल्यावर
एकदाच घेतात. मग ते बिल्डर सोसायटी म्हणजे सभासदांमध्ये पण कॉर्पस फंड वाटू शकतात, तसं म्हणजे त्यांना डिस्ट्रीब्यूट करू शकतात. परंतु काही वेळेस सोसायट्या स्वतःच FD करून सोसायटीच्या नावावर ठेवतात, जेणेकरून पुढे मेंटेनन्स किंवा रिपेअरिंगला ते यूज करता येईल. तर बिल्डरकडून मिळणाऱ्या सवलती जर संस्थेला मिळत नसतील तर काय केलं पाहिजे? आता बिल्डर तुम्हाला पुनर्विकासाला जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपण जेव्हा टर्म्स अँड कंडिशन्स असतात डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये, की तुम्हाला हे देणार आहे, आपण म्हणजे ऑफर लेटरमध्येच तुम्हाला लिहून दिलेलं असतं की तुम्हाला एवढा रेंट मिळणार, एवढं शिफ्टिंग चार्जेस मिळणार, एवढं डिपॉझिट मिळणार, ब्रोकरेज चार्जेस मिळणार, तुमचे ॲग्रीमेंट्स आम्ही करणार, किंवा तुम्हाला एक्स्ट्रा वाढीव एरिया एवढा मिळणार आहे त्याच्या संदर्भात. मग अशा ज्या काही कमिटमेंट्स केलेल्या असतात बिल्डरने की तुम्हाला हे सगळं मिळणार, या अमिनिटीज मिळणार वगैरे. परंतु काही वेळेस काय होतं की डेव्हलपर यातलं काहीच काम नाही करत. म्हणजे अशा वेळेस मग सोसायटीने अशा वेळेस काय करायचं, तर तुम्हाला आता याच्यासाठी कसं आहे की अनफॉर्च्युनेटली कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये याच्यावर काही सोल्युशन नाही. याला तुम्हाला सिव्हिल किंवा कंझ्युमर कोर्टातच अप्रोच करावं लागतं. पण जर तुम्ही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये पेनल्टी क्लॉजेस लिहिलेले असतील व्यवस्थित, तर तुम्ही स्पेसिफिक परफॉर्मन्स ॲक्टखाली रेमेडीज मागितलेले असतील, सिव्हिल कोर्टामध्ये तुम्ही रेमेडीज मागितलेल्या असतील, आर्बिट्रेशन मागितलेलं असेल, तर तुमचं बऱ्याचशा गोष्टी तुमच्या सॉल्व्ह होऊ शकतात. आणि न्यू बायर्सला जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे रेराच्या त्यांना सवलती आहेत, त्यामुळं त्यांना त्या गोष्टी कम्पेन्सेशन रेरामधून मिळू शकतं. परंतु एक्झिस्टिंग मेंबरसाठी फक्त सिव्हिल कोर्टाचीच आता सध्या प्रोव्हिजन आहे. परंतु जर तुम्ही आर्बिट्रेशन, स्पेसिफिक परफॉर्मन्स ॲक्ट याचा जर वापर केला, कंझ्युमर कोर्ट, ह्या सगळ्या पेनल्टीज किंवा त्या डेव्हलपरला ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टची काही म्हणजे क्लॉजेस तुम्ही टाकलेले असतील, पेनल्टी क्लॉजेस, तर मग त्याचा बेनिफिट तुम्हाला म्हणजे लवकर मग केस लवकर सॉल्व्ह होण्यासाठी तुम्हाला त्याची मदत. परंतु काही वेळेस कसं असतं की डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, त्या रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये हे लोक एवढे क्लॉजेस टाकले जात नाही किंवा ते एवढ्या प्रकर्षाने बघितले जातात. मग त्यामुळं तुम्हाला त्याच्या अडचणी निर्माण होतात किंवा त्यावेळेस आपण काय रेमेडी घ्यायची. मग त्यावेळेस तुम्हाला एकच मार्ग मोकळा असतो, तो म्हणजे सिव्हिल कोर्ट. बरोबर. मग त्यावेळेस आपण तिथं परत 5-10 वर्ष आपल्या आयुष्याची खर्च करतो आणि ते लिटिगेशन आपल्याला चालवावं लागतं. सो हे क्लॉजेस असणं महत्त्वाचं आहे आणि ते वाचणं महत्त्वाचं आहे. आणि सोसायटीने ते टाकून घेतले पाहिजे, जरी ते डेव्हलपर हो नाही म्हणत असतील तरी आणि त्यासाठी कन्सल्टंट सोसायटीकडे असणं गरजेचं आहे. असं आहे. तज्ञ लोकांकडून जे केलेलं आणि कधीही रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट म्हणजे एक सेकंड ओपिनियन घेऊन मगच बिल्डर सोबत फायनल करा. जरी सोसायटीने कन्सल्टंट ठेवले नसते तरीही त्यांनी म्हणजे एक सेकंड ओपिनियन वकिलांकडनं घ्यायला पाहिजे. आणि तसंही जर सोसायटीमध्ये, आजकाल सोसायटीत काय असतं, बरेचसे CA असतात, वकील असतात, आर्किटेक्ट असतात, असे प्रोफेशनल लोक असतात सोसायटीमध्ये, परंतु सोसायटी त्यांना पॅनलवर घेत नाही, म्हणजे आपल्या कमिटीमध्ये घेत नाही. कारण त्यांना वाटतं की कुठंतरी अडथळा, न्यूसन्स क्रिएट कर. परंतु तसं नाही, तुमचे जे प्रोफेशनल लोक आहेत त्यांना तुम्ही घ्यायला पाहिजे कमिटीमध्ये, कारण त्यांच्या नॉलेजचा जो फायदा आहे तो सोसायटीलाच होतो. त्यामुळं माझं पण असं सजेशन आहे की जरी कमिटी मेंबरमध्ये जर तुमच्याकडे असे प्रोफेशनल्स असतील तर तुम्ही त्यांना आवर्जून घ्या. बरोबर. रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये घ्या किंवा तुमच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये घ्या, जेणेकरून पुढे होणारा त्रास कमी होऊ शकतो. तर रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये कोणती कागदपत्र मुख्यत्वे बघितली जातात? रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कन्व्हेन्स डीड तुमचं पाहिलं जातं. कन्व्हेन्स डीड म्हणजे तुमच्या मालकी हक्काचा म्हणजे पुरावा असतो तो. कन्व्हेन्स डीड, प्रॉपर्टी कार्ड पाहिलं जातं. तुमच्या म्हणजे सगळ्या फ्लॅट मेंबर्सचे डॉक्युमेंट्स म्हणजे ॲग्रीमेंट, चेन ऑफ ॲग्रीमेंट विथ इंडेक्स 2 पाहिलं जातं. मग जुने जे काय कम्प्लिशन सर्टिफिकेट असेल, कमेन्समेंट सर्टिफिकेट असेल, तुमचं जुन्या डेव्हलपरसोबतचे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी, सँक्शन प्लॅन्स, मग एनी ऑर्डर, अशा काही ज्या गोष्टी आहेत जुन्या त्या सगळ्या पाहिल्या जातात. आणि कन्व्हेन्स डीड महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. त्यानंतर मग तुमच्या परमिशन्स काही घेतलेल्या आहेत का, म्हणजे मग तुमचे कनेक्शन्स, म्हणजे PCMCचे अप्रुव्हल, स्ट्रक्चरल डॉक्युमेंट, सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे का, तुमचे काही IJ रजिस्टर सगळे सोसायटीने मेंटेन केलेत का, प्रोसिडिंग्स लिहिल्यात का, मग म्हणजे शेअर सर्टिफिकेट काही इश्यू आहे का, लोन कोणाचे चालू आहेत का, कोणाचे बंद आहेत का, काही मेंबर्स डेथ झालेत का, त्यांचे वारसदार ते ऑन रेकॉर्ड आले आहेत का. म्हणजे अशा अनेक कागदपत्रांची तुम्हाला छाननी करावी लागते. त्यासाठी जे सोसायटीला ह्या गोष्टी बऱ्याचशा म्हणजे
किचकट वाटतात. पण जर त्यांनी एक कन्सल्टंट ठेवला किंवा कन्सल्टन्सी ठेवली तर त्यांना हे विदाऊट हॅसल त्यांना हे रिडेव्हलपमेंट पुढे जाऊन कागदपत्रांची छाननी करता येते व्यवस्थितपणे. त्यामुळं लिस्ट आपण त्यांना हवी असेल तर आपण कॅप्शनमध्ये देऊ शकतो. मॅडम, तुम्ही हे सर्व करता का? हो. आणि जर एखादी सोसायटी तुमच्याकडे हेल्प मागण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टी लिगली करण्यासाठी आली तर तुम्ही कशी मदत करता त्यांना? आम्ही ही सगळी रिडेव्हलपमेंट कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो. जर सोसायटी आपल्याकडे आली आणि त्यांनी आपल्याला लीगल हेल्प मागितली तर आपण त्यांना म्हणजे त्यांच्या ह्या सगळी जी प्रोसेस आहे ती विदाऊट एनी हॅसल, विदाऊट एनी म्हणजे त्यांना कुठलाही त्रास न होऊन देता कायदेशीररित्या त्यांना पूर्णपणे हेल्प करतो आपण. आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे स्टार्ट जेव्हा तुम्ही PMC स्टार्ट घेतलं, तुमचा रिडेव्हलपमेंटचे तुम्ही निर्णय घेताय तेव्हापासून ते तुमच्या घराची चावी मिळेपर्यंत आपण त्यांच्यासोबत असतो. त्यांचे फोन कॉल सगळं एनी टाईम उचलतो. त्यांच्या सगळ्या मिटिंग्सला आपण हजर असतो. त्यांच्या म्हणजे सगळे रिझोल्युशन्स वगैरे त्यांना लिहिण्याची मदत करतो. त्यांचे काही अपडेशन असतील, ऑडिट नसेल, काही नसेल, सगळ्या गोष्टींना त्यांना आपण हेल्प करतो. कारण आपल्याकडे सगळी टीम अवेलेबल आहे. त्यामुळं ते सोसायटीचं कुठलंही मॅटर असू देत, काहीही असू देत, काही अडचणींचा त्यांना सामना करावा लागत असू देत तर आपली पूर्ण कन्सल्टन्सी आपण त्यांना देऊ शकतो. फारच छान. तर OC मिळास उशीर झाला तर संस्थेचं काही नुकसान होऊ शकतं का? OC 2 टाईपमध्ये असते. एक फ्लॅटची OC असते, एक प्रोजेक्टची OC असते. उशीर झाला तर असं संस्थेचं असं नुकसान म्हणजे कसं असतं की तुम्ही आता एक नवीन एक पोझिशनची पद्धत सुरू झालेली आहे पुण्यामध्ये, सॉफ्ट पोझिशन. सॉफ्ट पोझिशन म्हणजे काय की थोडंसं OC मिळायला उशीर असतो, परंतु मग लोक गडबड करतात, आम्हाला फिट आउट करायचं आहे, काय करायचं आहे, फर्निचर करायचं आहे, तर सो आम्हाला तुम्ही सॉफ्ट पोझिशन देऊन टाका नाही का बिल्डरला. मग बिल्डर पण म्हणतात ठीक आहे बाबा तुम्ही करा. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्याच्या हातात म्हणजे चावी देताय तर ते काही आपल्याला सांगून काही करत नाही. म्हणजे तुमचे नियम कोणी पाळले जात नाहीत, ते करतात. मग जर कोणी काही स्ट्रक्चरल त्यात चेंजेस केले, मग यांनी ॲप्लिकेशन केलं असेल बिल्डरने कॉर्पोरेशनमध्ये आणि मग ते स्ट्रक्चरल व्हिजिटच्या वेळेस दिसले तुमचे चेंजेस तर त्यावेळेस OC मिळायला उशीर होतो. काही वेळेला बिल्डरच स्वतःच OCचं ॲप्लिकेशनच दाखल करत नाही. मग ते का नाही केलं, त्यांना काही परमिशन्स मिळाल्या नाहीत का, कुठे काही अडचण आहे का, ही कारणं अगोदर आपल्याला समजून घेतली पाहिजे. मग आपण दावा दाखल करण्यात पॉईंट आहे. नाहीतर मग आपण नुसतंच ते OC मिळाले नाही, OC मिळाले नाही, पण त्याचं नेमकं कारण काय ते आपण आधी बिल्डरकडनं समजावून घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई केली. जर स्वतःच्या मेंबरच्या चुकीमुळेच जर आपली OC राहिलेली असेल तर त्याला कायदा पण काही करू शकतो. त्यामुळे तुम्ही आधी कारणं समजून घ्या OC का नाही मिळते, मग त्यानुसार तुम्ही त्याच्यासाठी हेल्प घेऊ शकता. आणि तुम्ही असं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये पण लिहू शकता की OC मिळायला उशीर झाल्यानंतर एवढी पेनल्टी द्यायची आहे, म्हणजे तुम्ही प्रोजेक्ट कंप्लीट नाही केला तर एवढी हे द्यायचं आहे. म्हणजे अशा तुम्ही पेनल्टी क्लॉज जरी ठेवले ना तुम्हाला आणखीन बरेचसे बेनिफिट. म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हे तुमचं मदर डॉक्युमेंट आहे. म्हणजे हे डॉक्युमेंट म्हणजे एक प्रकारे सोसायटीचं कॉन्स्टिट्यूशन आहे. ते जसं आज आपण संसदेचे कॉन्स्टिट्यूशन आपल्या इंडियाचे आहे तसं रिडेव्हलपमेंटसाठी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हे एक कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या टर्म्स, कंडिशन्स, डेव्हिएशन्स, ॲब्लिगेशन्स, राईट्स, पेनल्टीज सगळे क्लॉजेस तुमचे आले पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय ऑफर होणार आहे आणि काय तुम्हाला मिळणार आहे, उशीर झाला तर काय पेनल्टीज आहेत, अशा म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यात मेन्शन असल्या पाहिजेत. मग त्यावेळेला तुम्ही रिडेव्हलपमेंट यशस्वी करू शकता आणि तुम्हाला कोर्ट कचेरीमध्ये जास्त वेळ जातो जर तुम्ही ते क्लॉजेस त्याच्यात इन्क्लूड केलेले असतील तर. नाहीतर मग तुमचे क्लॉजेस इन्क्लूड नसतील तर मग तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येत नाही. काही वेळेस डेव्हलपर्स असं पण करतात की तुम्ही म्हणजे असा एखादा क्लॉज टाकलेला असतो त्यांनी. आता एक अभंग समता म्हणून सोसायटी आहे त्याच्यामध्ये असंच त्यांनी क्लॉज टाकला होता की म्हणजे मी काही जरी नाही केलं 10-15 वर्ष तरी पण माझे राईट्स डेव्हलपमेंटचे आहे ते राहणारच आहेत. मी या सोसायटीचं कन्स्ट्रक्शन 15 वर्षांनी पण करू शकतो मला FSI मिळाल्यानंतर. अशी केस चालू होती ती जवळजवळ 7 ते 8 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये चालू. का तर फक्त सोसायटीची एक चूक झाली होती की त्यांनी डेव्हलपर चेंज करण्याची टर्मिनेशन पॉईंट डेव्हलपरचा त्यांनी टाकलेला नव्हता डेव्हलपमेंट क्लॉजेस. एक चूक त्यांना 10 वर्ष त्यांना ते केस लढावी लागली. म्हणजे डेव्हलपर फक्त एकाच पॉईंटवर लढत होता की मी डेव्हलपमेंट राईट्स घेतलेले आहेत आणि मी
या इमारतीचं कन्स्ट्रक्शन केव्हाही करतो. पण तुम्ही हा जर टर्मिनेशन क्लॉज आहे किंवा 2-3 महिने उशीर झाला तुम्हाला, इट्स ओके. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही एक छोटीशी पेनल्टी किंवा तशीच सवय लागू नये, बरोबर. ठीक आहे. पण तुम्ही जर असं वर्षानुवर्ष कालवलं तर बिल्डर टर्मिनेशन क्लॉज पाहिजे तुम्हाला. करेक्ट, महत्वाचा पॉईंट आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि हा जर पॉईंट नाही टाकला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, मग तो किती वर्षांनी कधीही करेल. बरोबर आहे, हो. मग त्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही आणि त्यावेळेस असा विषय असतो. त्यामुळं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये सगळे क्लॉजेस आलेच पाहिजे आणि ते म्हणजे सोसायटीने ते चेक केले पाहिजे. त्याच्याकडे लक्ष देऊनच डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनवलं पाहिजे. जेव्हा बिल्डर कार्पेट एरिया ऑफर करतात, तर त्यानंतर जेव्हा ॲक्च्युअल त्या कार्पेट एरियामध्ये काही व्हेरिएशन्स दिसतात, तर त्यावेळेस काय करावं? आत्ता सध्या पुनर्विकासामध्ये काय झालेलं आहे की कार्पेट एरियाचे पण 2 प्रकार आहेत. एक युजेबल कार्पेट एरिया, रेरा कार्पेट एरिया आहे. पूर्वी कसं असायचं, जे पूर्वीचे फ्लॅट्स बांधले गेले ते बिल्टअप एरियावर बांधले गेले. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी बिल्टअप एरिया असतो, बरोबर. काही ठिकाणी सुपर बिल्टअप हा विषय होता. आता ते दोन्ही विषय बंद झालेले आहेत. म्हणजे बिल्टअपही बंद झाला आहे, सुपर बिल्टअपही बंद झालेलं आहे. आता फक्त तुमच्याकडं एक कार्पेट आणि एक रेरा कार्पेट आहे. मग त्यावेळेस आता काय होतं की रेराने स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये रेरा कार्पेटच यूज झाला पाहिजे आणि प्रत्येक खोलीचा एरिया तुमचा त्याच्यामध्ये मेन्शन असला पाहिजे. म्हणजे रूम साईजचे एरिया, ओके, बाल्कनीचा एरिया, तुमचा ड्राय बाल्कनीचा एरिया, हे सगळे त्यात सगळे यायला स्पेसिफिकली पाहिजे. मेन्शन असले पाहिजे. पार्किंगचा एरिया वगैरे ओके. सगळं. त्यामुळं आता म्हणजे तिथं चान्सच नाही आहे तुम्हाला की काही चेंजेस त्यात होतात किंवा व्हेरिएशन. आणि आता या पुनर्विकासामध्ये काय होतं की बिल्टअप एरियाचं तुम्हाला कार्पेट करायचं असतं. त्यावेळेला काही फ्लॅट सुपर बिल्टअपने विकले गेले असतात, काही फ्लॅट बिल्टअपने विकले गेले असतात. मग त्याचा जेव्हा कार्पेट काढतो त्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन येतच. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही रेरा कार्पेट काढायला जाता, आता रेरा कार्पेट हा आउटर लाईनने मोजला जातो. ओके, म्हणजे तुमच्या ह्या आता समजा एखादी भिंत असेल मधली किचनमध्ये पार्टिशन, त्या भिंतीखालचा एरिया पण रेरामध्ये पकडला जातो. पण जेव्हा आता आपण काय करतो, मग आपल्या पोझिशन मॅनेज, अरे फ्लॅट तर चांगला मोठा दिसत होता ना, आता एकदमच छोटा वाटतो आपल्याला, नाही का. ते छोटा वाटतो तर कसं, म्हणजे असं कसं काय छोटा झाला एवढा. मग त्यावेळेला तुम्ही या भिंतीचे कन्सिडर केलेलं नसतं, त्याच्या खाली गेलेली जागा वगैरे बरोबर. या गोष्टी असतात. समजा 1-2%, 2 स्क्वेअर फीट, 3 स्क्वेअर असं तुमचं व्हेरिएशन चालतं, ते होतं. परंतु जर तुमच्या ह्याच्यामध्ये जास्त व्हेरिएशन होत असेल, 10 स्क्वेअर फीट, 15 स्क्वेअर फीट जर व्हेरिएशन असेल, तर माझा एक सल्ला असा आहे की संस्थेच्या सभासदांनी काय करावं, जेव्हा तुम्हाला फ्लॅट पोझिशन देणार आहे बिल्डर, त्यावेळेला ते मोजून घ्यायचं आपल्या फ्लॅटचा एरिया शक्यतो. मग त्याच्यामध्ये जास्त व्हेरिएशन असेल तर त्याचेही क्लॉजेस डेव्हलपमेंटमध्ये टाकले जातात, तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याचाही जास्त बेनिफिट मिळतो. किंवा अदरवाईज तुम्ही त्यांच्यावर सिव्हिल कोर्टामध्ये किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्स ॲक्ट खाली त्यांच्यावर तुम्ही त्या कायद्याचा आधार घेऊन तुम्ही केस करू शकता बिल्डर. आपला सपोर्ट सोसायटीना तसेच व्यक्तींना सुद्धा होतो, तर आणखी कोणाकोणाला तुमची मदत होते? म्हणजे इंडिव्हिज्युअल तरी आम्ही सगळ्यांना सपोर्ट करतोच. म्हणजे जे कोणी आपल्याकडे येतात क्लायंट, त्यांना आपण आजपर्यंत न्यायाचा दिलासा दिलेलाच आहे. हाऊसिंग सोसायटीला लीगल कन्सल्टन्सी बऱ्याच अंशी म्हणजे कन्सल्टन्सी आम्ही दिलेली आहे फर्मच्या. परंतु काही कंपनीज असतात, कॉर्पोरेट कंपनी आहेत, म्हणजे बाहेरच्या ज्यांच्या काही जमिनीच्या रिअल इस्टेटच्या संदर्भात कंपनी आहेत, त्यांना पण आपण एक लीगल ॲडवायझर म्हणून जमीनचे सर्च वगैरे ॲग्रीमेंट्स, डेव्हलपरच्या फर्म्स आहेत. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीला पण आपण लीगल कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो KSP लीगलतर्फे. अशा आमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये ज्या त्यांच्या बिझनेस आहेत त्यांनाही आपण लीगल ॲडवायझरी प्रोव्हाइड करतो. म्हणजे अशा विविध प्रकारे सगळ्यांना सपोर्ट होतो. आणि आता तुम्हाला मी पहिल्यांदा आमच्या इंट्रोमध्ये म्हणल्याप्रमाणे की म्हणजे फॅमिलीमध्ये एखादा वकील असला पाहिजे, तर त्याचप्रमाणे फ्रेंड्स फॅमिलीमध्ये पण या म्हणजे कन्सल्टन्सीचा आमच्या यूज होतो आणि ते पण फायदा घेतात आपल्या कन्सल्टन्सीचा.